नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या परिसरातील व्यवसायांविषयी माहिती मिळवणार आहोत. पहा बरे, हे चित्र कशाचे आहे? सर, हा नकाशा आहे. कशाचा आहे नकाशा? हा आपल्या भारत देशाचा नकाशा आहे. बरोबर, हा आपल्या भारत देशाचा नकाशा आहे. तुम्हाला माहीत आहे का, आपल्या देशातील प्रमुख व्यवसाय कोणता? शेती आहे. बरोबर, आपल्या देशातील प्रमुख व्यवसाय शेती आहे. मी तुम्हाला चित्र दाखवतो, ते पहा व चित्रात कोणकोणते प्राणी दिसतात ते मला सांगा. चित्रात शेळी, मेंढी, गाय, म्हैस, कुत्रा, कोंबडी हे प्राणी आहेत. हे प्राणी शेतकरी का पाळतो? दूध आणि अंडी मिळतात म्हणून. बरोबर आहे तुझं. हे प्राणी पाळल्यामुळे शेतकऱ्याला त्याच्यातून उत्पन्न मिळते. उदाहरणार्थ, कोंबड्या व अंडी तसेच दूध विकून पैसे मिळवता येतात. म्हणून शेतकरी जोडधंदा म्हणून हे प्राणी पाळतात. शेतीबरोबरच हे व्यवसाय केले जातात, म्हणून यांना शेतीपूरक व्यवसाय असे म्हणतात. तर चला मग पाहूया, असे कोणकोणते शेतीपूरक व्यवसाय आपल्याकडे केले जातात. शेतीपूरक व्यवसायांमध्ये पशुपालन, गुरेपालन, शेळी व मेंढीपालन, कुक्कुटपालन, मधमाशीपालन, मत्स्यपालन, रेशीम शेती, रोपवाटिका असे व्यवसाय केले जातात. त्यांची माहिती आपण या पाठात मिळूया. पशुपालन. वेगवेगळ्या पशूंचे पालन करून त्यापासून उत्पन्न मिळवणे व त्यांचा विविध कामांसाठी वापर करणे हा पशुपालनाचा मुख्य उद्देश आहे. गुरेपालन. गाय, म्हैस, रेडा, बैल इत्यादी जनावरांचे पालन पोषण करणे, त्यापासून दूध, मांस हे उत्पन्न मिळवणे. शेळी व मेंढी पालन हा सुद्धा एक पारंपरिक व्यवसाय आहे. यांच्यापासून दूध, मांस व लोकर मिळते व ते विकून पैसे कमावले जातात. कुक्कुटपालन घरोघरी केला जाणारा हा व्यवसाय आहे. यातून अंडी व मांस मिळते. आजकाल पोल्ट्री फार्मच्या माध्यमातून व्यापारी तत्त्वावर हा व्यवसाय केला जातो. मधमाशी पालन. मधमाशीपासून मध व मेण मिळते. तसेच मधमाशांमुळे झाडांची फलधारणा चांगली होऊन उत्पन्न वाढते. म्हणून शेतकरी मधमाशी पालन हा व्यवसाय करतात. मत्स्यशेती करण्यासाठी शेततळी तयार केली जातात. त्यात माशांचे बीज म्हणजे माशांची अंडी सोडून माशांचे उत्पादन घेतले जाते व ते मासे विकून पैसे मिळवले जातात. वाम, रहू, रावस, कोळंबी इत्यादी मासे मत्स्यशेतीतून घेतले जातात. रेशीम शेती. रेशीम किड्यांच्या कोशापासून रेशीम धागे मिळतात. धाग्यांपासून मुलायम रेशमी वस्त्र तयार केले जातात. रेशमी किडे तुतीचा पाला खातात, त्यामुळे तुतीच्या झाडांसाठी खर्च कमी येतो. रोपवाटिका. आजकाल छोट्या बगीच्यापासून मोठ्या उद्यानापर्यंत झाडांची मागणी असते. त्यात दर्जेदार रोपे, कलम, बियाणांची आवश्यकता असते. यातून रोपवाटिका म्हणजे नर्सरी हा उद्योग उदयास आला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे विविध शेतीपूरक व्यवसाय भारतात केले जातात. त्याचा अभ्यास आपण आजच्या या पाठामध्ये केलेला आहे. चला आठवूया आणि खालील प्रश्नांची उत्तरे शोधूया. विद्यार्थी मित्रांनो, चला आता खालील माहिती मिळूया.